कृषी, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या भूमाता ट्रस्टच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमूह। शासनाच्या धोरणानुसार प्रति ब्रास 600 रुपये इतक्या कमी दराने सर्वसामान्यांना वाळू मिळत असून आज अखेर 359 नागरिकांनी महाखनिज नोंदणी करून योजनेचा लाभ घेतलाय। वाई आणि कराड येथील एकूण वाळू डेपोमध्ये एकूण 2778 ब्रास वाळूची नोंदणी झाली असून त्यापैकी 1977 ब्रास वाळूचं वितरण केलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे। जिल्ह्यामध्ये शासनामार्फत वाळू उत्खनन, वाहतूक आणि विक्री, साठवणूक तसेच विक्री व्यवस्थापन याबाबतचे सर्वेक्षण धोरण राबवण्यात येत आहे। जिल्हास्तरीय वाळू नियंत्रण समितीने ऑनलाईन पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून वाई तालुक्यातील आसले, एकसर, पाचवड, वाई हे 4 वाळू डेपो आणि कराड तालुक्यातील सुपणे, इंदोली, घारेवाडी आणि खालकरवाडी हे 4 वाळू डेपो अशा एकूण 8 डेपोंसाठी मंजुरी दिली आहे। या वाळू डेपोंमध्ये 1413 ब्रास वाळू साठा उपलब्ध असून नागरिकांना महाखनिज प्रणालीवर वाळू मागणीबाबत नोंदणी करून वाळू प्राप्त करून घेता येईल। ऑनलाईन पद्धतीने वाळूची नोंदणी झाल्यानंतर 15 दिवसात वाळू डेपोतून वाळू घेऊन जाणे आवश्यक आहे। वाळू डेपोपासून बांधकाम ठिकाणापर्यंत वाहतूक खर्च भरण्याची जबाबदारी ग्राहकाची असून वाळूची वाहतुकीसाठी वाहनाची व्यवस्था डेपोच्या ठिकाणी उपलब्ध केली आहे। सर्वसामान्यांनी शासनाच्या वाळू धोरण योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आवाहन केलंय। तसेच अवैध मार्गाने वाळू प्राप्त करून घेऊ नये। वाळू नोंदणी संदर्भात काही अडचणी आल्यास संबंधित तहसील कार्यालय किंवा गौण खनिज शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्याशी संपर्क साधावा असंही स्पष्ट करण्यात आलंय।